मिरजेतील प्रभाग 3 मध्ये 18 कोटीची विकास कामे केली आहेत असा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या कामाचा पंचनामा करणार आहे। तसेच या प्रभागात आमदार सुरेशभाऊ खाडे आणि प्राध्यापक मोहन वनखंडे यांचे सेटलमेंटचे राजकारण सुरू असून नागरिकांना खुळ्यात करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत केला आहे। प्रभाग 3 मधील अनुसूचित जाती प्रवर्गातून आपण स्वतः निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत जाहीर केले। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मिरजेतील प्रभाग 3अ या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विभागातून मी स्वतः डॉक्टर महेश कुमार कांबळे आज माझी उमेदवारी जाहीर करतोय। या प्रभागामध्ये माजी नगरसेविका अनिता मोहन वनखंडे प्रतिनिधित्व करत होत्या। त्यांनी 18 कोटी रुपये फंड त्यांच्या कार्यकाळात या मतदारसंघात आम्ही खर्च केला आहे अशा पद्धतीची वार्डामध्ये चर्चा करत असल्याचं माझ्या कानावर आलं। त्याचा पंचनामा मी काही थोड्या दिवसात करणारच आहे। पण त्या प्रभागामधील नागरिकांना आजसुद्धा विस्तारित भागामध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही आहे, रस्ते नाही आहेत, ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे। मग तिथल्या प्रभाग 3च्या नागरिकांनी टॅक्स कशासाठी भरावा हा मोठा प्रश्न आहे। तसंच या प्रभागामध्ये ओपन स्पेस मोठ्या प्रमाणात आहेत। त्या ओपन स्पेसमध्ये कुठंही उद्यानाची निर्मिती करण्यात आली नाही, व्यायामशाळा नाही, विरंगुळा केंद्र नाही, कुठंही लहान मुलांसाठी एखादं केंद्रसुद्धा काही उघडलं गेलेलं नाही। पण ही कामं आपण आपलं विकासाचं विजन ठेवून आपण पूर्ण करणार आहोत। या पंढरपूर रोडच्या मगदुममाळा या भागामध्ये महापालिकेचा एकही दवाखाना नाही, तिथल्या नागरिकांनी कुठं जायचं? तसंच माझं एक स्वप्न आहे की ह्या प्रभागातील जनतेनं जर आपल्याला प्रतिनिधित्व करायची संधी दिली तर आपण निश्चित प्रभाग 3 मध्ये एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल निश्चितपणे उभं करणार। या प्रभागातल्या सर्व जाती धर्माच्या जनतेच्या धार्मिक स्थळांचा आपण विकास करू। त्यामध्ये मंदिर असतील, मस्जिद असतील, चर्च असतील, गुरुद्वारा असेल, बुद्धविहार असतील, ईदगाह मैदान असेल, आपण या सगळ्या ठिकाणी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून सगळ्या ठिकाणचा विकास करणं हा एक आपल्या डोळ्यासमोरचा विजन आहे। तसेच या प्रभागामध्ये मोठा रस्ता जो आहे 100 फुटीचा ईदगाह मैदानासमोरचा, आज गेली 20-25 वर्ष महानगरपालिका झाल्यापासून त्या रस्त्याची दुरावस्था आहे आणि त्या रस्त्याची दुरावस्था होण्यामागं जी कारणं आहेत ती तुम्हाला माहिती आहे। रस्ता का चांगल्या क्वालिटीचा होत नाही? जर टक्केवारीच कुठल्या नगरसेवकानं खाल्ली नाही तर तो रस्ता चांगला का होणार नाही? त्यामुळं या प्रभागामध्ये या प्रभागातील जनतेनं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातून वर आलेल्या, संघर्षातून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला जर संधी दिली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी या प्रभागामध्ये एकही, मला जास्त 5 वर्ष नको, मला 2 वर्ष मिळाली तरी चालतील, या 2 वर्षामध्ये प्रभाग मी मागणीमुक्त करून दाखवतो असा शब्द देतो, नाहीतर मी राजकारण सोडून देतो। आणि याबरोबरच मोहन वनखंडे स्वतःच्या मुलाला तिथं सागर वनखंडेला लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत। डॉक्टर महेश कांबळेला आमच्या विरोधात उमेदवारी मिळू नये म्हणून वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांचे हुंबरे जिजवत आहेत असं मला ऐकायला मिळालं। त्यांना लकलाभ असू दे। मला सुरेश खाडेंना एक आव्हान द्यायचं आहे। सुरेश खाडेंचा आणि मोहन वनखंडेचा जर वाद झाला असेल तर मला सुरेश खाडेंना ओपन आव्हान द्यायचं आहे की सुशांत खाडेंना सागर वनखंडेच्या विरोधात आणि माझ्या विरोधात त्या प्रभागामध्ये त्यांनी उतरावं। जर सुशांत खाडेला त्यांनी उतरवलं नाही तर मोहन वनखंडे आणि सुरेश खाडे यांच्यात कुठलाही वाद नाही, ते जनतेला खोळ्यात काढण्याचं काम करतायत असं जनता समजून जाईल। त्यामुळं या प्रभागामध्ये आता जास्त कोणावर टीका करण्याची माझी इच्छा नाही, पण प्रभागातल्या प्रभाग 3 मधल्या सर्व जाती धर्माच्या जनतेचे जे विकासाच्या आणि सुविधाबाबत जे प्रश्न असतील ते निश्चितपणानं मला जर प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली तर मी या प्रभागामध्ये एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, हा प्रभाग मागणीमुक्त करून दाखवेन असं मी आज स्पष्टपणाने आपल्याला विनम्रपणाने सांगतो। जय शिवराय।